वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे पतल्या पोह्याचा चिवडा आणि मी हे 1 किलो पतले पोहे घेतलेले आहेत। याला आता आपण भाजून घेऊया। मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आता आपण याच्यामध्ये पतले पोहे घेऊन टाकूया आणि पतल्या पोह्याला मी चाळून घेतलेलं आहे अगोदर। तर थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत पतले पोहे, म्हणजे थोडेसे ते कडक होते। आता हे पतले पोहे असे भाजून घ्यायचे आहेत। बघा किती सुंदर भाजलेले आहेत पतले पोहे, आणि सर्व पोहे असे थोडे थोडे घेऊन भाजून घ्यायचे आहेत। आता पोह्याला फोडणी देण्यासाठी मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती। आता काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। हे शेंगदाणे आहेत, कांदा घेतलेला आहे, 2-3 मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत। हे फुटाण्याची डाळ आहे, आणि हे खोबरं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आणि 6-7 लसूणच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत, कारण की याने चव खूप छान लागते। आणि हे हिरवी मिरची आहे, 9-10 बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल तिखट। आणि आता आपण बघूया। आता अतिशय सुंदर असा चिवडा लागतो हा। तर आता आपण तेल टाकून घेऊया। यामध्ये पातेलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपण 1 चम्मच मोहरी टाकून घेऊया। मोहरी खूप छान लागते चिवड्यामध्ये, त्यामुळे मोहरी थोडी टाकून घ्यायची, आणि थोडी तडतडल्याच्या नंतर आपण 1 चम्मच जिरं टाकून घेऊया। त्यामध्ये जिरं पण टाकून घेऊया। अतिशय सुंदर असा हा चिवडा लागतो, आणि आपल्या जिऱ्याला पण चांगली तडतडी आलेली आहे। तर आपण आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। हिरव्या मिरच्याला पण छान असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा किती छान मिरच्या तळल्याच्या नंतर याच्यामधल्या मिरच्या खूप छान लागते। आणि यामध्ये आपण लगेच आता कांदा टाकून घेऊया। कांद्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे सुद्धा आता आपण यामध्ये टाकून घेऊया। कांदा थोडासा लालसर होत आहे। शेंगदाणे छान तळून घेतले तर पोह्यामधले शेंगदाणे खूप छान लागते। आता यामध्ये आपण फुटाण्याची डाळ टाकून घेऊया। हे पण थोडीशी परतून घेऊया। हे आहे खोबरं आणि कढीपत्ता, हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। अतिशय सुंदर असा कढीपत्ता सुद्धा लागतो यामधला, पतल्या पोह्यामधला। शेंगदाणे तळल्याच्या नंतर कांदा आणि मिरची सुद्धा खूप छान लागते। आता यामध्ये आपण हळद सुद्धा टाकून घेऊया 1 चम्मच, कारण की त्याला पिवळा कलर खूप छान अजून थोडीशी टाकून घेऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लसूणची पेस्ट। याने पतल्या पोह्याच्या चिवड्याला अतिशय चांगली अशी टेस्ट येते, चव येते। आवडीने लोक घरचे सुद्धा खातील मागू पतल्या पोह्याचा चिवडा। असं फिरून घ्यायचं आहे सर्व साहित्याला। छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण पतले पोहे घालणार आहोत। आता यामध्ये 1 चम्मच लाल तिखट पण टाकून घेऊया। खूप छान चव लागते लाल तिखटनं सुद्धा। आणि मीठ ॲड करून घेऊया। पतल्या पोह्याचा चिवडा आता उन्हाळ्याचा कसं काहीतरी चविष्ट म्हणून खायला खूप आवडतो, आणि रोज रोज भाजी पोळी वगैरे खाऊन कंटाळा येतो, म्हणून हा पतला पोहा आपल्या चवीसाठी, तोंडाला चव येण्यासाठी खूप चांगला आहे उन्हाळ्यामध्ये। चुरमुऱ्यासारखा खाण्यासाठी लेकरंसुद्धा आवडीने खातील हा पतल्या पोह्याचा चिवडा। आता यामध्ये पूर्ण फोडणी रेडी झालेली आहे। या आपण पतल्या पोह्यावर टाकून घेऊया, आणि याला छान असं फिरून घेऊया। खूप छान उन्हाळ्यामध्ये
लेकरांना सुट्ट्या असतात, त्या सुट्ट्यामध्ये लेकरं आपल्याला काहीतरी नवीन नवीन करून खाऊ घाल म्हणत असते. त्यांना खूप आवडतो हा पतल्या पोह्याचा चिवडा. असा छान मिक्स करून घ्यायचा पूर्ण. सांगू का, हे आमच्या घरचा झंप्या आहे आणि हा खूप कुतूहलाने आम्ही काय बनवतो याच्याकडे खूप लक्षपूर्वक बघतो. आमच्या घरचा झंपू. पतल्या पोह्यामध्ये पूर्ण सारण टाकल्याच्या नंतर याला गॅसवर ठेवून थोडंसं फिरवलेलं आहे. थोडा कडक झाल्याच्या नंतर पतल्या पोह्याचा चिवडा खूप छान लागतो. आणि हे झालेलं आहे. आता मी या गॅसचा फ्लेम ऑफ करते आणि सर्व करून तुम्हाला हा आपला पतल्या पोह्याचा खमंग असा चिवडा रेडी झालेला आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आवडला असेल तर कमेंट करून सांगा. थँक्यू.